तो द्रौपदीला घेऊन येतात, सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. काही जण तर तिच्याकडे पापड्या न हलवता असेच पाहत राहिले. साहजिकच आहे हो, हे दैवी लावण्य होतं ते, त्याच्याकडे पाहणारच आहे. ज्याच्याकरता आलो आपण त्याच्याकडे पाहणार नाही का तुम्ही? पाहत होते सगळे. आता इथे मूळ प्रश्न माझ्या डोक्यात आला एक, थोडासा वेळ जाईल याच्यात, घेतो मी, अजून वेळ पुष्कळ आपल्याला, की कृष्ण भगवंत आणि बलराम, सात्यकी आणि कृतवर्मा या सगळ्यांचे लग्न झाले होते. सगळ्याच राजांचे तिथे आलेले लग्न झालेलेच होते. पांडवांपैकी एकाचं लग्न झालेलं होतं त्यावेळेला आले स्वयंवराला, तेव्हा लक्षात घ्या. तो म्हणजे भीमसेनाचं हिडिंबेबरोबर लग्न झालं होतं. तर हे आलेले असतात. तर माझ्या मनात विचार आला की असं काही व्यासांनी सूचित केलेलं नाही आहे कुठे, भगवंत स्पर्धक म्हणून आले की प्रेक्षक म्हणून आले, पण आले होते जरूर. त्या काळी नियम असायचा, एका राजाने किंवा कोणी निमंत्रण पाठवलं तर त्याचा स्वीकार करायचा, त्याचा अवेर करायचा नाही आणि जायचं. तर तसे सगळे आले होते. ज्यावेळेला भगवंत त्या ठिकाणी आलेले आहेत त्यावेळेला भगवंत, बलराम, सात्यकी, कृतवर्मा या सगळ्यांना बायका होत्या. भगवंताला 16,108 झालेल्या होत्या त्यावेळेला. नरकासुराला मारून नंतर आला होता तो. त्या 16,100नी पण त्याला विनंती केली की आम्हाला पत्नी म्हणून स्वीकार करा. या ठिकाणी मी साष्टांग नमस्कार एकाच स्त्रीला घालतो, ती म्हणजे रुक्मिणी. काय मोठं हृदय असेल हो हरिभाऊ, आता विचारून पहा बरं. नाही आपल्या कमरेत लात बसली तर म्हणा मग. 16,108, 16,008 तर पहिल्यापासून होत्याच त्याला पट्टराण्या. पण या नरकासुराच्या बंदिवान ज्या होत्या कन्या, त्यांना नारदांनी सांगितलं होतं की जो तुमची सुटका करेल तोच तुमचा पती. सुटका झाल्यावर त्यांनी विनंती केली की बाबा आता आम्हाला नरकासुराला मारलं याने. नरकासुराला कोणी देवानी का नाही मारलं हो? उपकथाही थोडक्यात घेतो. तर त्या नरकासुराला वर दिलेला असतो, वर देण्यात आमचे ब्रह्मदेव पटाईत होते. ज्याने जो मागितला तो वर देऊन टाकायचे. काहीतरी त्याच्यात ज्ञानेश्वर बुवाची मक्की ज्ञानबाची मेख म्हणतात ना, तशी मारून ठेवून द्यायची खुटी ते, की ते त्याच्या लक्षात यायचं नाही. त्यालाही म्हटलं होतं ते की ठीक आहे तुला देतो, पण म्हणे तू अमरत्व तर देऊ नाही शकत, पण तुला एकच सांगतो की पृथ्वीचा अंश ज्याच्यात ज्या स्त्रीमध्ये आहे, लक्षात घ्या माझं, पृथ्वीचा अंश ज्या स्त्रीमध्ये आहे त्या स्त्रीला शस्त्र लावून जर कोणी तुझ्यावर फेकलं तर तू मरशील. तो म्हणे जाऊ द्या ना, बायका बिकांना मी गिनतच नाही म्हणे. तुमच्याच तर 16,000 मुली माझ्या कैदेत आहे म्हणे. काय उकडून राहिले तुम्ही, काय करून राहिले म्हणे. ठीक आहे, त्यांनी इंद्राला पाठवलं. इंद्र महाराज गेले, भगवंताची विनंती केली की आपल्या मुली बाळी सगळ्या तिथे कैद आहेत. मणिपर्वत नावाच्या पर्वतावर त्यांनी कैद करून ठेवले आहे आणि 5 सेनापती त्यांचं रक्षण करतात आहे. त्याच्यापैकी एकाचं नाव हय, निसुंद, हयग्रीव असे 5 जण असतात ते. इंद्र भगवान श्रीकृष्णाला विनंती करतात की अरे वा, तू हे काम तूच करू शकतो. म्हणतो त्या नरकासुराने जे पृथ्वीवर पाणी पाडण्याचं वरुणाचं छत्र आहे ते हिरावून नेलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आदिती मातेचे कुंडल पण त्यांनी हिरावून नेलेले आहेत. ते आणतात आणि मग त्याचं वाहन गरुड मागितलं असतं भगवंतानी की गरुडाला पाठव, एवढ्या आसाममध्ये मी कुठं जाणार आहे. आसाम म्हणजे डोंगराळ प्रदेश, रथ चढणारच नाहीत. तर कृष्ण गरुडाला एक विनंती करतात. आपल्याबरोबर त्यांनी सत्यभामेला आणलं असतं तिथे विचारपूर्वक,
एकदाही भगवंतानी एकाही स्त्रीला कुठल्याही युद्धामध्ये नेलेलं नाही. इथे मात्र सत्यभामेला घेऊन येतात ते गरुडाबरोबर. मग त्या बायका विनंती करतात तर सत्यभामा इकडे तिकडे पाहते, टाळून देते ती प्रश्नाचं उत्तर. तर ते म्हणतात याचं उत्तर फक्त रुक्मिणी देवी देतील. जा गरुडाने विचार की असं असं आहे, या 16,100 माझंच पत्नीत्व स्वीकारायची इच्छा नाही, तर या मरून जातील. क्या बात आहे. रुक्मिणी मातेचं काय उत्तर यावं गरुडाच्या मार्फत लगेच 2 तासात. एका अटीवर मी हो म्हणते. थोर रुक्मिणी माता, आम्ही तुमच्या 8 जणी आहोत आधीपासून. या 8ही जणींना तुम्ही एकसारखं प्रेम देता, सौख्य देता, सगळे सुख देता, उपभोग्य वस्तू देता, सगळं आम्हा 8 जणींना सारखं देता. आमच्यासारखंच, आमच्या इतकंच किंवा किंबहुना आमच्यापेक्षा जास्तही यांना दिलं तरी मला आवडेल. या जर अटीला तुम्ही तयार असाल, यांना जर कसपटासारखं ठेवणार असाल, उंबरठ्यावर जे ठेवतात कसपट तसं, तर हे मी तुम्हाला अलाउ करणार नाही. ही जर अट तुम्हाला मान्य असेल तर गरुडाने पुन्हा येऊन मला सांगावं, रात्रभरात मी 16,100 महाल तयार करते. क्या बात. वारे वा रुक्मिणी माते, तुझा किती उदो उदो करू. आणि असं होतं. तर हे जाऊ दे, हे सांगण्यापुरतं. ते यांचे इथे जे आले ते माझ्या मनात असं आहे की ते प्रेक्षक म्हणूनच आलेत. स्पर्धक म्हणून जर आले असते तर त्या मंडपातले 3च धनुर्धर असे होते योग्यतेचे की ते कदाचित होतेच असं नाही. स्वतःला समजती होता एक जण हुशार त्यातला. पण अर्जुन सात्यकी उत्कृष्ट धनुर्धर, पण अर्जुना इतका नव्हता तो. आणि दुसरे आपले सूर्यपुत्र कर्ण, अहंकार पूर्ण, डोक्यापासून तो पायापर्यंत अहंकार भरलेला. कर्ण भक्तांनी वाईट वाटून घेऊ नये आणि मला नंतर बोलू नये. जे आहे ते सत्य सांगून राहिलो, एक शब्द खोटा बोलणार नाही. तर भगवान मग स्पर्धा चालू होण्याच्या आधी तो दृष्टद्युम्न येतो तिथे आणि सगळ्या राजांचं आगत स्वागत करतो. राजा तिथे आला तर तिथे आपल्या इथे जसं आता सध्या खूप हे आहे, सध्या कुठल्या व्यासपीठावर जाऊन कोणी आलं, अमरावतीचे खासदार अमुक अमुक श्री आता हे बोलतील, असा तिथे बोलणारा असतो. तसा त्यांच्या तिथेही होता. त्या आलेल्या राजाचं कुलरीती, कुलजन्म आणि त्याचं राज्य याचं एका वाक्यात तो वर्णन करायचा. जसं दुर्योधनाचं की कुरुवंशाचे राजपुत्र गदाधारी दुर्योधन येथे आलेले आहेत, असं एका वाक्यात तो सांगायचा. तर यांनी त्याच्या आधी दृष्टद्युम्न येऊन तिथे आवाहन करतो आणि सांगतो की समोरचं पटल जे ठेवलेलं आहे मंच, त्या मंचकावर एक महेश्वासा असं म्हटलेलं आहे व्यासांनी. महेश्वासा म्हणजे फार महान मोठं धनुष्य, 8 फुटापेक्षाही मोठं. 8-10 फुटाचे जे धनुष्य असायचे त्यांना महेश्वासा म्हणायचे. ते ठेवलेलं आहे. 5 तीर ठेवलेले आहेत. लक्ष आहे तो फिरता मासा आहे. त्याचं प्रतिबिंब खाली पाण्यामध्ये पडेल. तुम्ही गेल्यावर 5 मिनटं त्याचं त्या फिरणाऱ्या माशाचं निरीक्षण करू शकता. पण एकदा निरीक्षण झालं की मग जो तीर चालवायचा आहे तो खाली त्या पाण्यामध्ये पाहूनच मग मारायचा आहे तीर. जो तीर तो छिद्रातनं जाऊन यंत्राच्या माशाच्या डोळ्यात घुसेल त्याला माझी ही बहीण वरमाला घालेल. हे दृष्टद्युम्नाचे शब्द आहेत. वृथा मे ब्रविशी असं तो म्हणतो, म्हणजे माझे शब्द खोटे ठरणार नाहीत असं म्हणतो. आणि त्या स्पर्धेला पण त्याच्या आधी त्यांनी जी 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. या वराला योग्य कोण राहील
त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. ते काही लोकांनी ज्याला मतलबी बहिरे म्हणू किंवा काही ज्यांना समजत नाही असं केलेलं आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलेलं असतं रूपेण बलेन आणि सगळ्यात महत्त्वाचं कुलेन, हे तिन्ही ज्याच्याजवळ असेल त्यांनीच त्या धनुष्याला हात लावावा. रूपेण ण काला मोठा संस्कृतमध्ये र जिथे येतो तिथे नचा मोठा न होतो. इथे संस्कृतच्या खूप मोठ्या विदुषी बसल्या आहे, माझ्या औदात्याबद्दल क्षमा करावी. तर जिथे र येतो तिथे नचा लहान्या नचा मोठा न होतो. रूपेण रामायण, रामायण होत नाही. तर रूपेण बलेन आणि कुलेन, सगळ्यात कुल महत्त्वाचं असायचं त्या काळी. हे तो सांगतो आणि बसून जातो आपल्याला. तिथे द्रौपदी आपली माला घेऊन उभी असते. याच्या आधी तुमची परवानगी घेऊन, अहो जगात कुठली स्त्री जेव्हा वधू म्हणून उभी राहते ती सुंदरच असते. हो, सुंदर भासते म्हणू आपण, असतेच असं नाही, भासते. आजकाल तर खूप आहे बाबा, 5-5 हजार रुपये घेते हरिभाऊ. जे काय असेल ते, मी काही माता भगिनींची उदाहरण मला क्षमा करा, पण जे वास्तवात आहे ते सांगून राहिलो. मला वाटत नाही त्या काळी त्याची जरुरी पडली असेल द्रौपदीला, कारण व्यासांनी जे वर्णन केलं आहे, अहो त्या व्यासांना जो मोह झाला, तर मी तर शूद्र पामर आहे, नाही लग्न झालेलं आहे, पण ते वर्णन जे केलेलं आहे व्यासांनी ते प्रत्येकाने ऐकावं असं आहे द्रौपदीचं. व्यासांनी वर्णन केलं आहे तिचं, स्वयंवरात ती आली तर कशी होती द्रौपदी, त्यांनी वर्णन केलेलं आहे. सुभगा, मला देवानी खंत आहे, देवाची जेव्हा भेट जर झाली नरकात किंवा स्वर्गात, तर त्याची कॉलर पकडून म्हणणार आहे की भावा मला तू गळा नाही दिला, गळाच नाही दिला, गळा नाही दिला. त्याच्यामुळे कीर्तनं बंद करावं लागले. कीर्तनं बंद केल्यामुळे या हरिभाऊंमुळे 30-40 लोकांवर अत्याचार होते 8 दिवस माझ्याच्यानी, त्याला काही इलाज नाही. तर असो, तर व्यासांनी लिहिलेलं आहे सुभगा दार्शनी यांगी स्वसितायत लोचना. हे बरं वाटेल, गळा काही नाही आहे मला, कुठे चालीमध्ये गाऊ, घरच्या घरी बरं असते. सुभगा दार्शनी यांगी स्वसितायत लोचना. अर्थही सांगेन नंतर, अर्थही सांगेन. श्यामा पद्मपलाशाक्षी नील कुंचित मूर्धजा ताम्रतुंगनखी शुभ्रुचारूपीन पयोधरा. व्यासांनी म्हटलेलं आहे. पुढे आहे वर्णन तिचं, हे संपलं नाही. ते म्हणतात व्यासमुनी की ह्याच्या पुढे 3च ओळी आहे, 3 ओळीनंतर ते थांबले, कारण तेही तिचं सौंदर्य पाहून ते स्तिमित होऊन गेले क्षणभर. आणि ते पुढे म्हणतात मानुषम विग्रहम कृत्वा साक्षात अमरवर्णिनी नीलोत्पल समोगंधो क्रोशात प्रधावती या बिभर्ती परम रूपम यस्त्या नास्तु उपमा भुवी. व्यास महाराजांची खूप खूप स्तुती करतो मी. अत्यंत रसिकपणाने कुठलीही अमंगल भाषा न वापरता एका अत्यंत दिव्य रूप स्त्रीचं वर्णन हे आहे. सुभगा, भग म्हणजे गुण,
सुभगा म्हणजे जिच्यात अत्यंत चांगले गुण भरलेले आहे अशी ही द्रौपदी. दार्शनी अंगी. आजकाल अशोकराव एक हे आहे, प्रथा आहे मला म्हणजे माझ्या कदाचित चुकत असेल. दार्शनी अंगी म्हणजे आजकाल म्हणतात की फलाना फलाना हॅज चेंज द प्रोफाईल. तो फोटो असते पंडित भाऊ, अच्छा हॅज चेंज द प्रोफाईल म्हणजे दार्शनी अंगी. कुठल्याही अंगाने पाहिलं, कुठल्याही पाठीमागून पहा, पुढून पहा, बाजूनी ऑब्लिक व्ह्यूनी घ्या, कुठूनही घ्या, अत्यंत सुंदर. दार्शनी अंगी, दर्शन करण्यालायक. स्वसिता येत लोचना. लोचन म्हणजे डोळे. स्वसिता येतं म्हणजे अत्यंत काळेभोर आणि मोठे डोळे जिचे होते ती. त्याच्यानंतरची ओळ आहे श्यामा. पद्मपलाशाक्षी. पद्मपलाशाक्षी म्हणजे जिचे कमळाच्या पाकळीप्रमाणे जिचे पापण्या आणि हे आहे सगळं आहे. हे श्यामा या अर्थावर अर्धा मिनटं घेईन मी. श्यामा हा शब्द म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एकच येतं वक्तव्य होतं. श्यामा म्हणजे काळी, श्यामा म्हणजे सावळी. श्यामाचा अर्थ असा नाही आहे. श्यामाचा अर्थ मी पाहिला, मला सांगितला, पण मी पाहिला सांगितणाऱ्याने बरोबर सांग. श्यामाचा अर्थ आहे काळी सावळी नाही. तर ज्यांच्या घरी लहानपणी, अरे लहानपणभर मी बिन सकाळी उठलं का माझ्या नशिबी तेच असे. आई डॉक्टरीण होती, बाळंतिणी असायच्या, त्यांच्याकरता बंब असायचा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना गरम पाणी लागायचं हरिभाऊ, आणि ते पेटवायचं, बंब पेटतं ठेवायचं काम माझ्याकडे होतं. 14 फुटाचा बंब होता. सकाळी उठून हातोडी मारून ते लाकडं टाकून बंब. तर श्यामाचं वर्णन असं दिलं आहे, तप्त कांचन, तप्त कांचन तांब्याला काय म्हणतो आपण संस्कृतमध्ये? हां, ताम्र आला नाही, विसरलो, शब्द खाल्ल्या गेला तो. तप्त कांचन ताम्र मिश्रित समहा इति श्यामः. म्हणजे कांचन म्हणजे सुवर्ण, ताम्र दररोजच पाहिलं मी, दररोजच त्या बंबामध्ये टाकायचो मी लाकडं, आणि बंब तापल्यावर जो एक वेगळा रंग निर्माण होतो, त्याच्यात जर सोनं टाकलेलं असायचं. माझं हे भाग्य होतं की एका सोनाराचा मुलगा माझा अत्यंत जवळचा मित्र होता. त्यामुळे कुठलाही सोनार असो, घरच्या बायकोनी, इथे कोणी आहे का सोनार, त्यांची आधी माफी मागून घेतो बा. सोनार स्वतःच्या घरच्या बायकोचंही मंगळसूत्र करते तेव्हा त्या सोन्यामध्ये हीन मिसळावं लागतं, त्याच्याशिवाय तो दागिना घडत नाही. 24 कॅरेट वगैरे जे सांगते ना, सगळं खोटं आहे ते. त्याच्यात ताम्र टाकावंच लागतं. ताम्र टाकल्याशिवाय ते कठीण सोन्याचा दागिना बनू शकत नाही. तर त्या ताम्र मिश्रित सोन्याचा जर रंग होता, तो द्रौपदीचा रंग होता. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे मी जातीवादी नाही, पण जे कोकणातनं आलेले चित्पावन आहे, माफी मागतो, कोकणातनं आलेले चित्पावन त्यांचा रंग जसा असतो, जसे आपले शिवाजीराव पटवर्धन होते, तांबूस गोरेपण होतं त्यांचं, अतिशय तांबूस, तसा रंग तो होता. आणि दुसरा तसाच रंग माझ्या बापाचाही होता. असो, तर श्यामा म्हणजे सावळी नाही आहे, कृपा लक्षात घ्या. तर श्यामा पद्मपलाशाक्षी हे सांगितलं मी. नीलकुंचित मूर्धजा. नीलकुंचित म्हणजे जिथे केस नुसते काळे नव्हते, निळसर झाक त्या केसांना होती, आणि पायाच्या टाचेपर्यंत जे केस आलेले होते, आणि ते केस साधे लांबसळक नव्हते, कुरळे होते. अशी स्त्री मिळत नाही, ही मिळणार नाही, कारण ही दैवी सौंदर्य होतं. हे दैवानी अग्नीच्या पोटी, ही कोणाच्याच पोटातनं आलेली नव्हती, अयोनिजा होती ती, म्हणून हे सौंदर्य. आणि मानुषं विग्रहं कृत्वा म्हणजे कुठलाही पुरुष किती वर्षाचा असो, त्याचं लक्ष खेचून घेईल आपल्याकडे,
अशी ही द्रौपदी होती. साक्षात अमरवर्णिनी, म्हणजे देवळ आपल्या स्वर्गामध्ये सुद्धा ज्या अप्सरा आहे त्या अप्सरांपेक्षा कितीतरी पट ही तेजस्वी होती, कितीतरी पट सुंदर होती, असं व्यासमुनी सांगतात. आणि नंतरचं आहे की नीलोत्पल समगंधा क्रोशात प्रधावती. आता नीलोत्पल समगंधा म्हणजे जिच्यापासून एक कोसभर कमळाचा, निळ कमळांना फक्त सुगंध असतो. बाजारात जे गणपतीच्या वेळेला कमळं मिळतात ना, असं असं करून पहा. असं करू नाही शकलो कधी, कारण आमच्या वहिनी असायच्या घरी. हे फुलाला वास घेऊन देवाला व्हायचं नाही. बरं बाबा नाही वाहत, पाहू तर द्या कमळं. तर तो नील कमलालाच फक्त तेवढा सुगंध असतो. तसा तिच्या सर्वांगातनं तो सुगंध स्त्रवायचा. असा सुगंध स्त्रवणाऱ्या 2 स्त्रिया संपूर्ण त्या काळी होत्या महाभारतात. एक म्हणजे तिची खापर सासू सत्यवती मत्स्यगंधा, आणि दुसरी द्रौपदी. तर अशी ही होती. आणि या बिभर्ती परम रूपम नास्तु उपमा भूमी, म्हणजे हिची उपमा या भूमीवरती पृथ्वीवर कोणालाच देता येणार नाही, असं स्वतः व्यासमुनी म्हणतात. बस अजून 2 मिनटं फक्त. मला आज कसंही करून तदेव लग्नम सुदिनंत देव तारा बलम चंद्र बलंत देव लक्ष्मीपते ते अंग्रियुगम स्मरामी म्हणायचंच आहे. झालं. मग एकेका राजाच्या नावं सुरू होतात, तर ते तिथेही तो जो बोलणारा असतो तो त्या राजाच्या स्टेटसप्रमाणे बोलावते त्याला. मग सगळे होतात राजे, जरासंध काय सगळेच येतात तिथे. पहिले तर गोष्ट असते की त्या धनुष्याला प्रत्यंच्या चढवायची. ते काही चढवलेलं तयार ठेवलेलं नसते मारायला. हॉटेलमध्ये गेले दाल फ्रायला ना, तसं नव्हतं. स्वतः कर, स्वतः चढव प्रत्यंच्या, आणि मग घे. 1 नाही 5 बाण ठेवले आहेत तुझ्यासाठी. खालती पहा आणि वरती मार बाण. उलटंच होतं सगळं. एक आले. सगळ्यांना असं वाटत होतं की जरासंध खूप बलवंत आहे, तो करेल. काही फायदा नाही झाला. काही राजे तर ते नुसतं धनुष्य हातात घेतल्यावरच पडले खाली, इतकं वजनदार होतं ते. मग सगळं करता करता मग दुर्योधन झाला, दुःशासन झाला. शकुनी म्हणे मी तर उभाच राहू शकत नाही, बरोबर मी कुठे जाऊ. असे सगळे राजे गळत गेले. मग लोकांची दृष्टी भगवंताकडे. भगवंताला यांनी द्रुपदानी स्वतःच्या जवळ बसवलं होतं, भगवंताला आणि बलरामाला. हे यादववीर उठले नाही कोणीच. याचं कारण होतं हरिभाऊ. याचं कारण, जसे हे पांडव बसलेले होते, जसे कृष्णने आले, कृष्णाचं लक्ष इतके बलवान ब्राह्मण नसायचे कधी. हे 5 जण उठून दिसले त्या समूहात. जसा सिंह लांडग्यांच्या तिथे असला तर सिंह उठून दिसतो, तसे 5ही भाऊ उठून दिसले. तेजपुंज बलवर्धक, एकाहून एक. कृष्णाने पाहिलं असं, बलरामाला सांगितलं त्यांनी. बलराम म्हणे ते तर वारणावतामध्ये जळून मेले असं मी ऐकलं. कृष्ण म्हणे असेल तू जे काय ऐकलं असेल ते, पण माझ्या मते, माझ्या दृष्टीला सगळेच्या सगळे मला ओळखू येतात आहे कोण आहे ते पांडवच आहेत. आता बस म्हणे खाली. बसले. कोणीच उरलं नाही. तर मग द्रुपदराजा हताश झाला की माझ्या इतका अभागी कोणीच नाही जगात की ज्याची इतकी सौंदर्यवान मुलगी वरमाळा घेऊन हातात आहे. मग ही अशीच खाली जाणार का वरमाळा? की ह्या जगातलं क्षात्रतेज निमालेलं आहे सगळं. मुद्दाम खोचकपणे त्यांनी भगवंताकडेही पाहिलं. भगवंताच्या चेहऱ्यावर नुसतं स्मितहास्य होतं. काही एक शब्दही बोलले नाहीत ते. मग त्यांनी आवाहन केलं की आता शास्त्र तेजाचंही मी आवाहन करत नाही. जो कोणी या मंडपात असेल, ज्याची इच्छा असेल त्यांनी यावं. माझ्या मुलांनी जरी रूपेण कुलेनं बलेनं म्हटलं तेही विसरून जाऊ.
तर द्रुपद म्हणतो, तेव्हा दृष्टद्युम्न म्हणतो त्याला, महाराज तुम्ही बोलताय हे, तुम्ही द्रौपदीची अनुमती घेतलेली नाही. त्याला जाण करतो. मग तो त्याचे शब्द वापस घेतो द्रुपद, की म्हणतो मी हे म्हटलेलं आहे द्रौपदीचं जर वेळ आली तर. उठतो मग अर्जुन महाराज उठतात, जातात, पहिल्यांदा द्रुपदाला नमस्कार करतात. मग स्वतःच्या गुरूंना मानस रूपाने अर्चना करतात, द्रोणाचार्यांना, की गुरु तुम्हालाही नमस्कार असो. आता काही लोक मला विचारतात, काही काही खौट नारळ असतात, गाव तुम्ही तर एवढे सांगता अर्जुन सखा नाही सखा, म्हणून त्याने मग भगवंताला कोणी नमस्कार केला. अरे बाबांनो, त्यावेळपर्यंत अर्जुनाची आणि श्रीकृष्णाची भेटच झालेली नाही आहे. कुठेच भेट झालेली नाही आहे. मग प्रश्न येतो, कृष्णाने ओळखलं कसं? आता हे भगवंत परब्रह्म होते. हे परब्रह्म आहे, फारच तिघांनाच माहीत होतं फक्त, की हा परब्रह्म कृष्णाच्या रूपाने यादवांच्या घरात जन्माला आलेला आहे. भगवंत होते ते. त्यांनी पाहिल्यावर ओळखलं की हे तेच आहेत, नक्की तेच असावेत. आणि अर्जुन येतात. अर्जुन पाहतो, पहिले पाहताना जास्त वेळ घेतो, तो पाहून घेतो पहिले. लोक 2 मिनटंच पाहते असं फिरताना, आणि तेव्हाच कळते त्यांना की आपला बाण काही लागणार नाही आहे. अर्जुन 5, 6, 7 मिनटं एकसारखा पाहत असतो. ती प्रदक्षिणा त्या माश्याची केव्हा पूर्ण होते ते पाहत असतो तो. आणि सगळे विद्या त्याला प्रदान केलेल्या होत्या द्रोणाचार्यांनी. वाहत्या गोष्टीवर कसं लक्ष करायचं सगळं त्यांचं स्मरण करतो. आणि खाली पाहतो, तिथे 5 बाण ठेवलेले आहेत. लक्षात घ्या, 5 म्हणजे 5 वेळा चान्स आहे तुम्हाला. असा 5 वेळा परीक्षेतही कुठल्या चान्स ठेवत नसतात. जे प्रश्न दिलेले असतात ते सोडवा. ऑप्शन असते फक्त शॉर्ट नोटला 10 पैकी 5 सोडवा. इथे 5 ठेवलेले होते बाण. 5 वेळा तुम्हाला चान्स होता. अर्जुन महाराजांनी बाण घेतला, चढवला. तोपर्यंत त्यांनी द्रौपदीकडे पाहिलंही नव्हतं. का नव्हतं पाहिलं? की द्रौपदीकडे पाहिलं ना आपलं लक्ष विचलित झालं तर काय करता. त्यांनी घेतला, बाण लावला, धनुष्याला नमस्कार केला, शस्त्राला, आणि लावून सोडला. तर काय आश्चर्य म्हणजे आपल्याकरता, त्याच्याकरता काही आश्चर्य नव्हतं. ते कठीण पण होता, त्याच्याकरता काही आश्चर्य नव्हतं. त्याने सोडला आणि बरोबर तो माशाच्या डोळ्यात गेला. मासा त्या यंत्रासकट खाली पडला आणि सगळीकडे जयघोष झाला. फक्त काही लोक जे होते त्याच्यात कर्ण भक्तांना पुन्हा राग येईल म्हणून सांगितलं नाही. कर्णाने पण प्रयत्न केला, पण कर्णाने जसं धनुष्याला हात लावला, कदाचित त्यांनी केलाच असता किंवा केलाच नसता तो पण, हे सांगण्याची माझी प्राज्ञा नाही, पण व्यासांनी म्हटलं आहे तसं त्यांनी पण प्रयत्न केला. त्यांनी जसं धनुष्य उचललं आणि प्रत्यंच्या चढवणार त्याच्या आधीच अतिशय तीक्ष्ण, अतिशय उच्च स्वरात, माझं जसं शेवटपर्यंत ऐकू जातं असं समजतो मी, तसं सगळ्या सभागृहात ऐकू जाईल इतक्या जोराने द्रौपदीने म्हटलं, थांबा, तिष्ठ. जोरात ओरडली ती 3 वेळा, तिष्ठ तिष्ठ तिष्ठ, म्हणजे थांबा. सगळ्यांनी पाहिलं ती का बरं थांबा म्हणते. ती म्हणाली, ऐका, ती म्हणाली, नाहम वरयामी सूतम, सूतपुत्राला मी वरणार नाही. झालं. कर्णाने फेकून दिला रागाने धनुष्य खाली. रागाने पाहत, वर्ण असा आहे सूर्यदेवाकडे एका त्यांनी कुस्ती त्यांनी पाहिलं की कसा चालला गेला आणि बसला आपल्या जागेवर. पण ते लागलं त्याच्या अंतःकरणात. कोणाला लागेल. तो म्हणाला, मग हे आधी का नाहीत. म्हणून मी आधीच सांगितलं होतं, तुम्ही लक्ष दिलं नाही.
दृष्टद्युम्नाला त्यांनी तिथेही विचारलं उद्धटपणे, कर्णाने विचारलेलं आहे त्याला, तू तर म्हटलं होता वृथा मे रविशी, मी वृथा बोलणार नाही, माझी बहीण त्याला वरमाळा घालेल, मग मला प्रयत्न का करू दिला नाही? तर म्हणे तुम्ही नीट ऐकलं नाही, मी सांगितलं होतं म्हणे रूपेण असाल, रूपेण बलेनं पण असाल, कुलेनं तुम्ही आल्यावरती तुमचे जी हे वाचून दाखवली, अंगराज कर्ण, सूतपुत्र अंगराज कर्ण, सूतपुत्र म्हटल्यावर तिने हे म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. तर अशा रीतीने अर्जुन तो पण जिंकल्यावर तिथे तुंबळ युद्ध झालेलं आहे बाहेर. एक ब्राह्मण म्हणजे आताच्या भाषेत एक बामण्या आणि एवढा मोठा क्षत्रियाचा पण जिंकून एवढ्या सौंदर्यवान स्त्रीला न्यू देऊन राहिला, आपण न्यू नाही देऊ त्याला. अरे ते विसरून गेले, समोरचे होते देवपुत्र होते, सगळे शौर्यवान होते, अस्त्रांमध्ये अतिशय प्रवीण होते, फक्त वेगळ्या वेशाने ते आले तिथे. मग त्या सभागृहाच्या बाहेर पडल्यावर विस्तीर्ण मैदान होतं, हे होते तिथे युद्ध चालू झाले सगळ्यांचे. सगळे राजे विरुद्ध भीम आणि अर्जुन फक्त. युधिष्ठिर गुपचूप सहदेव आणि शकुनीला घेऊन आपलं काही काम नाही म्हणे, इथे झालं म्हणे काम आपलं, अर्जुनाला मिळाली, चला म्हणे आता पटकन आपण त्या कुंभाराच्या घरी जाऊ, जिथे आपण उतरलो आहे तिथे चालले जातात ते. आणि हे दोघंजणं थांबतात, कारण यांना आव्हान दिलं असतं की आमच्याशी युद्ध करा, मग हिला घेऊन जा. तर आता ते आव्हान कोणाला दिलं? अर्जुनाला आणि भीमाला. भीमा जो तिथे तर ब्राह्मणाच्या रूपात आले होते, काही शस्त्र नसते ब्राह्मणापाशी, त्याही वेळेला नव्हतं आणि आताही नसते. तर ते आले, मोठे सायन्स कोर सारखे 100 सायन्स कोर एकत्र करा एवढं मोठं मैदान होतं ते. इतक्या राजांची व्यवस्था केली होती ना शिबिरांची. हे दोघं आणि बाकीचे सगळे राजे. मग क्षत्रियांचं एक असा रूल असा त्यावेळेला सांगितला आहे आपल्या सूर्यपुत्रांनी की एक बाण मी एकदाच वापरीन. त्यांचं आणि अर्जुनाचं घोर युद्ध होतं. तो हात असे करतो कर्ण, अरे म्हणतो तू कोण? स्वतः प्रत्यक्ष इंद्रदेव आहे, माझा सामना करू शकणारे फक्त 2च जण आहे म्हणे पृथ्वीवर. बापरे, केवढी वल्गना. तरी 5 वेळा अर्जुनाच्या हातून लाता खाऊन गेलेला आहे आधी युद्धाच्या. कर्ण भक्तांना आवडणार नाही ते 5ही इन्सिडेंट्स मी सांगेन नंतर वेळ आल्यावर. अरे म्हणे तू कोण आहेस? पण म्हणे आता माझे भात्यातले बाण संपले, आपण युद्ध थांबूया इथे, आम्ही चाललो. दुर्योधन वगैरे तर सगळे आधीच खून झाले होते अपमानाने की आपल्याला मिळाली नाही आहे. तिथे विदुर पण आलेला होता लग्नाला. त्या विदुर तर जसं द्रौपदीने माळा घातली अर्जुनाच्या गळ्यात, तसं विदुर आपल्या सारथ्याबरोबर निघून तिकडे धृतराष्ट्राच्या इथे त्याची मजा करण्याकरता. हे यांचं युद्ध चालू झालं. मग भगवंत आतमध्ये बसले. ते बलराम म्हणे का रे, ते दोघं सांभाळतात ना म्हणे दादा, 1000 नाही अजून 10,000 लोक आले तर 10,000 मृत्युमुखी पडतील म्हणे, तू कशाला का नाही म्हणे, चल हे थांबायला हवं, हे बरं दिसत नाही म्हणे. लग्नाच्या शुभ मुहूर्तावर युद्ध. मग भगवंत जातात आणि दोघांच्या मध्ये उभे राहतात, दोन्ही सैन्यांच्या, राजांच्या आणि अर्जुन भीमाच्या. म्हणतो कृपा करून थांबवा, तुझं आत्ताच लग्न झालेलं आहे, तुझ्या वधूला काय वाटेल? म्हणतो तिला सन्मानाने तुझ्या घरी घेऊन जा ब्राह्मणा, आणि तुम्ही सुखाने जा. आणि बलराम म्हणते, तर बलराम दादा म्हणतात चला आता आपलं काम झालं, आपण जाऊ. आता नाही म्हणतो, अजून काम झालं नाही, अजून एक सगळ्यात मुख्य काम मला करायचं आहे. म्हणे काय? तर यांच्या पाठोपाठ चल म्हणे, तुझी एका अत्यंत प्रिय व्यक्तिमत्वाशी मी भेट घालून देईन म्हणे बलरामा, तुला वाईट वाटणार नाही. तर बलराम जरी मोठे असले वयाने तरी ऐकायचे सगळे भगवंताचंच. चालले ते सात्यकी कृतवर्मा त्याच्या पाठोपाठ, अर्जुनाच्या, द्रौपदीच्या आणि भीमाच्या पाठोपाठ. तर त्यावेळेला हे भिक्षा गोळा करून आणायचे. तर भिक्षा जो कोणी गोळा करून आणे ज्याचा दिवस असेल तो आईला आवाज द्यायचा का, आई मी भिक्षा आणलेली आहे.
थोडी अतिशयोक्ती आहे आता व्यासांनी केलेली, ते कोणी मानतात मानत नाही. मी म्हणतो जे त्यांनी लिहिलं आहे ते सत्य पकडायचं आणि चालायचं, तरच तुमची संगतवार तुम्ही सांगू शकता. तर हे गेले, हे आधी तिघं पोचले होते, त्यांनी विचारलं की कार्य म्हणे ते दोघं नाही आले, त्यांचं भीमाचं पोट भरलं नसेल म्हणे आज, कुंती म्हणाली. तर ते काही बोलले नाही. मग अर्जुन आणि भीम आणि द्रौपदी त्या कुंभाराच्या घरी पोचतात. भीमही चालला होतो पाठीमागून आणि अर्जुन आईला हाक मारतो, म्हणतो माते मी आज अतिशय लक्षणीय भिक्षा आणलेली आहे, तुलाही ती आवडेल असं मला वाटतं. तर मातेचं नेहमीचंच असतं, ती काही मागे वळून पाहत नाही, काही नाही. ती म्हणते 5ही जणं एकसारखी वाटून घ्या. आता आली का पंचायत. आणि ते 5ही इतके मातृभक्त असतात की आईची आज्ञा कधी मोडायची नाही. आणि कुंती मागे वळून पाहते, तिला दिसते द्रौपदी. द्रौपदी दिसल्यावर बाकीचे चौघही येतात आणि ती नुसती अशी आपल्या मुलांवरनं नजर फिरवते आणि प्रत्येक मुलाच्या डोळ्यात त्यांना, मी वासना हा शब्द वापरणार नाही, त्यांना अभिलाषा दिसते तिची, द्रौपदीची. तिला वाटतं ही जर एकाची अर्जुनाची झाली, जरी त्यांनी जिंकून आणलेली आहे, तरी या 5 जणांमध्ये एकता राहणार नाही. तर ती युधिष्ठिराला म्हणते तुला काय वाटतं. तो म्हणतो नाही माते, तुझा शब्द आम्ही कधीच वाया जाऊ दिला नाही. अरे वाया काय जाऊ दिला नाही, भिक्षेचं वेगळं आहे, ही अर्जुनाची पत्नी म्हणून आलेली आहे. म्हणू शकला असता तो की नाही आई, हे धर्माज्ञेच्या विरुद्ध होईल. तर तेवढ्या वेळात भगवंत तिथे पोचतात. पोचल्यावर त्यांनाही आधी पाहिल्याबरोबर कुंतीच्या पाया पडतात ते. कुंती त्याला काही ओळखत नाही, तो ओळख देतो. माते म्हणतो आत्या तू मला ओळखलं का, मी पहिल्यांदाच आलो आहे तुझ्याकडे, इतके वर्षात तू पण कधी आली नाहीस. जेव्हा आली होती तेव्हा मी नव्हतो तिथे, पण तू आली होतीस, मी नव्हतो. पण मला माहीत होतं की या 5 जणांना मी तुला 5 पुत्र आहेत हे मला माहीत होतं, यांना मी ओळखलं असं मला वाटलं. तसं बलराम दादांनाही मी सांगितलं. तर ती म्हणते वेगळाच गोळ झाला म्हणते कृष्णा, आणि रडू लागते ती तिथे कुंती. तिला तिच्या बोलण्याचा अपराध वाटतो की मी अपराध केलेला आहे, की 5ही जणात वाटून घ्या. तर भगवंत परब्रह्मच होतं ते व्यासमुनींचं स्मरण करतात. व्यासमुनी तिथे अवतरतात आणि व्यासमुनी तिथे त्यांना द्रौपदीच्या मागच्या जन्माची कथा सांगतात आणि म्हणतात हे योग्य होईल, 5ही जणाशी याचं लग्न झालं पाहिजे हिचं. मग द्रुपद राजाला प्रश्न की 5 जणाशी कसं काय लग्न होईल, पण व्यासमुनी सांगतात आहे. तर द्रुपद राजालाही ते ग्राह्य धरावंच लागतं. आणि एका पाठोपाठ एक त्या दिवशीपासून 3ऱ्या दिवशी 5ही जणांचे द्रौपदीशी ज्येष्ठतेनुसार लग्न होतात. आणि द्रुपदाला सांगतात ते की आम्ही आता आमच्या देशी जाऊ, आमच्या देशी अजून माहीत नाही आम्ही जिवंत आहेत की नाही आहो, तिथे जाऊ. तर द्रुपद राजा म्हणतो तुम्ही म्हणाल तर मी दूत पाठवतो. भगवंत असतातच तिथे. भगवंत म्हणतात काही जरूर नाही, माझा जो स्पेशल दूत आहे, माझ्यावर जो अत्यंत प्रेम करतो आणि माझं ज्याच्यावर अत्यंत प्रेम आहे, तो माझा भक्त आहे, तो माझा मित्र आहे, तो माझा सर्व आहे. हस्तिनापुरात एकच मला मित्र आहे म्हणतो आतापर्यंत, त्यावेळेपर्यंत एकच आहे, तो म्हणजे विदुर. वयाने मोठे असले तरी ते माझे मित्र आहेत, ते ऑलरेडी आधी गेलेले आहेत, ते सांगतीलच यांचं उरका. आणि अशा रीतीने जगातलं महद आश्चर्य होतं की एका व्यक्तीने, एका स्त्रीने 5 जणांशी लग्न केलं आहे. लग्न सगळ्यांचे होतात. आपल्या राज्याचा अर्धा वाटा म्हणजे जमीन नाही, महसूल अर्धा. पांडवांना दागिने अलंकार, द्रौपदीला वाटेल ते सगळं देतात. ते कुंती मातेला येऊन
द्रुपद राजा नमस्कार करतो आणि सांगतो, असं कृपया मनात येऊ नका देऊ, ही माझीच कन्या आहे ही, एवढं लक्षात ठेवा. आता विरोधाभास असा आहे की 7 म्हणजे तिने किती घेतले फेरे? एका नवऱ्याबरोबर 7, दुसऱ्या नवऱ्याबरोबर 7, तिसऱ्या नवऱ्याबरोबर 7. माझं गणित कच्चं आहे हरिभाऊ. मला जेमतेम मॅट्रिकला मोठ्या मुश्किलनं पास झालो मी. मुळे मास्तरामुळे 30 मार्क कसे मिळाले. ते म्हणे अरे तू 22च मिळव, 8 मार्क ग्रेसचे मिळतीलच, बाकी सब्जेक्टमध्ये तुला सगळे मेरिटचे मार्क असतात, ह्याच्यातच नाही आहे. पण मिळाले, ते पास झालो एकदाचा. असो तर 7 म्हणजे 5 जणाचे 7 5 एवढे फेरे घेतले तिने अग्निसाक्षीने. आणि प्रत्येक फेर घेताना तो जो ब्राह्मण असतो तो म्हणायलाच लावते त्याला की ही माझी धर्मपत्नी आहे आणि नातीचरामी हिचं मी रक्षण करेन. अहो तुम्ही म्हणता, पण ती वरचा जो बसलेला आहे तो होऊ देते का? तसं नाही होऊ देत. तर इथे आपली आजची अत्यंत रुबाबानी, आता एका राजाच्या इथलं लग्न, एका राजकन्याचं लग्न, काय असेल हो थाट तिथे. आणि मला हा प्रश्न पडला अजून एक, मूर्ख असल्यामुळे, की आपल्याकडे ते वीण पंगत किंवा ते बसवतात, काही समाजामध्ये असते, काहीमध्ये नसते. मग ते वधू आणि वर इच्छा तर असते घास घालायची, घालतात एकमेकांना. मग नाव घ्यावं लागते वधूला आणि वराला. तर म्हणलं या 5 जणांनी काय काय नावं घेतली असतील, आणि मुख्य म्हणजे द्रौपदीने काय नाव घेतलं असेल 5 जणांचे, ते काही महाभारतात कुठे लिहिलेलं नाही आहे. फक्त मी आपला कवीच्या मनाने विचार केला का काय घेतले असतील. तर असो, इथे लग्न होतं आणि अशा रीतीने ते लोक आपल्या स्थानी म्हणजे हस्तिनापूरला जायला निघतात. इथे बऱ्याचशा गोष्टी मी गाळलेल्या आहेत, कारण आपला केंद्रबिंदू पुष्कळ वाजले, झाला टाईम आपला. केंद्रबिंदू द्रौपदी आहे. आज आपली प्रवचन कथा, आज द्रौपदीचं कसंही करून मला तिला वेदीवर चढवायचंच होतं, लागलं काही हो म्हटलं आज. म्हणून आज तिचे 5 जणांशी लग्न झालेले आहे. विधिवत शास्त्रसंमत गुरुजींच्या सांगण्याने गुरुजींचे बाप असलेले व्यासमुनी शेवटपर्यंत उपस्थित होते लग्नाला. आणि भगवंत श्रीकृष्ण, बलराम, सात्यकी, कृतवर्मा हेही वधूकडचे आम्ही म्हणून उपस्थित. वधूकडचं कोणीच नव्हतं हो, हे 5च जण होते. वधूकडचं नाही, वराकडचं हे 5च जण होते. तर बलरामाला म्हणे आपण राहू, म्हणजे जरा थोडी शोभा येईल म्हणे इथे. आणि त्याच्या सकट त्यांनी हे काढून दिलं. आणि द्रौपदीने मागच्या जन्मात काय मागितलं होतं ते सांगतो. तिचा विवाह मागच्या जन्मी हे महाभारताच्या मी ज्या प्रती वापरतो त्याच्यामध्ये नाही आहे. दुसरी एक प्रती आहे जी अलवार प्रती आहे साऊथची, त्याच्यामध्ये द्रौपदीच्या मागच्या जन्मात तिचं नाव नलायनी असं होतं. तिचा जो नवरा होता तो अतिशय वृद्ध नवरा आणि खाष्ट ऋषी होता. तो तिला कुठलंच सुख शारीरिक मानसिक कुठलंच द्यायचा नाही आणि झोडपायचा जरूर छडीने त्राही करून टाकायचं. तर त्या नलायनीने शिवाला ते मागितलेलं आहे वर, असं तिथे लिहिलं आहे. महाभारतात फक्त व्यास सांगतात की मागच्या जन्मी हिने शिवाला 5 वर मागितले व्रतस्थ होऊन. पहिल्यांदा वर मागितला तिने की मला अतिशय धर्माने चालणारा नवरा दे. शिवानी तथास्तु म्हटलं. ताबडतोब हिने म्हटलं की मला अतिशय बलवान, ज्याच्यामध्ये हत्तींपेक्षाही जास्त बळ असेल असा बळ असलेला नवरा मला दे. शिवानी तथास्तु म्हटलं. नंतर तिने म्हटलं की शस्त्र अस्त्र सगळ्या विद्यांमध्ये जो निपुण आहे शस्त्रात अस्त्रात, त्याच्यासारखा पृथ्वीतलावर एकमेव तोच राहील असा नवरा मला दे. शिवानी तथास्तु म्हटलं. नंतर तिने म्हटलं की मला जगामध्ये सगळ्यात सुंदर दिसणारा नवरा मला दे. तेव्हाही शिवानी तथास्तु म्हटलं. आणि सगळ्यात शेवटी 5वा वरही ती मागते की मला
तिने काही 5 नवरे मागितले नव्हते, हे 5ही गुण एका जणात येईल असं ते म्हटलं होतं. पण शिव म्हणाले की असं काही शक्य होणार नाही, मलाही नाही, कोणालाच होणार नाही. ती म्हणते शेवटी की ज्याला त्रिकाल दर्शनी ज्ञान राहील असा नवरा दे, आणि तो होता सहदेव. प्रत्येकाची नावं सांगतो. पहिला युधिष्ठिर, यमधर्म, त्याला धर्मराज म्हणायचे. युधिष्ठिर हे नाव जे ठेवलं ते याच्याकरता व्यासांनी ठेवलेलं आहे. युद्धामध्ये जो अतिशय शांत डोक्याने स्थिर राहील तो युधिष्ठिर. भीम म्हणजे जे कर्म कोणीही करू शकणार नाही ताकदीचं, असा जो तो आहे तो भीम आहे. तो भीम नाव ठेवलेलं आहे. तिसरा आला अर्जुन. अर्जुनाची ओळख अशी सांगितली आहे व्यासांनी, धर्मराज जेवढा खरं बोलणारा होता त्याच्यापेक्षा कर्मामध्ये शुद्ध असणारा अर्जुन होता. हे लक्षात घ्या. अर्जुनाचं सांगितलेलं आहे नाव की सांगतो, करोमि कर्म शुद्धंच, करोमि कर्म शुद्धंच तेन मामार्जुन विदुः. हे व्यासांनी अर्जुनाच्या तोंडी घातलेलं वाक्य आहे पहिलं. आणि दुसरं आहे की चातुर्वर्ण समया, जे 4 रंगाचे वर्ण आहेत त्याच्यातला सगळ्यात सर्वोत्कृष्ट असणारा वर्ण अर्जुनाचा होता. काळाही नाही, सावळाही नाही, गोराही नाही, गहुवर्णापेक्षा अजून थोडा उजाड असा अर्जुन होता. तर ते अर्जुनाचं नाव आहे नकुल. नकुलाला दिव्य रूपाणी म्हटलेलं आहे व्यासांनी. आणि सहदेव की ज्याला त्रिकाल ज्ञान आहे आणि देव सदैव ज्याच्या संगतीत राहतील असा जो तो सहदेव. असे हे 5 नावं आहेत. एवढे सांगतो. द्रौपदीने घेतले नाही, आज मीच द्रौपदी झालो. आज समजा 5 जणांचे नावं घेतले हे 5. तर ते 60 उत्तराची कथा सफळ झाली की नाही माहीत नाही मला. माझ्या मर्यादेत जे होतं वेळेच्या संदर्भात फक्त 3 मिनटं जास्त झाले रामभाऊ. आजही थोडंसं उशिराच चालू केलं आपण. तर या ठिकाणी आज थांबूया. उद्यापासून पुढची कथा चालू होईल. उद्या 3रा दिवस, 4था दिवस आणि 5वा दिवस. 5 दिवस आहे. तर 5ही दिवस असेच या. मला आनंद द्या. स्वतःला दुःखी करून घेतलं तरी चालेल. जय श्रीकृष्ण. चाल बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, म्हणून लावा अंगारा. गण गण गणात बोते, म्हणून लावा अंगारा. सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने 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 गजाननाच्या संकट जाई माघारा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण